कोणत्या प्रकारची कामं आय-टीमध्ये असतात जे शिकून एक चांगलं पॅकेज या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रदेशामध्ये मिळवता येऊ शकेल? कोणते गोष्टी आहेत शिकण्यात? यामध्ये शिकण्यासारख्या पहिल्या छोट्या-छोट्या गोष्टीत सर. असं काही हाय-फाय नॉलेज असलं पाहिजे असं काहीच गरजेचं नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे एक डिग्री पाहिजे. त्या डिग्रीमध्ये चांगले मार्क्स पाहिजेत. कारण तो एम-एन-सीचा फिल्टरिंग क्रायटेरिया असतो. बघा सर, जर त्यांचं एवढं मोठं नाव आहे, तर ऑब्व्हियसली त्यांना चांगलं काम करणारे लोकं पाहिजे. आणि चांगलं काम कोण करतं? ज्यांना थ्रूआउट पर्सेंटेज चांगले आहेत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे कम्युनिकेशन. इंग्रजी बोलता यायला पाहिजे. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट. कुठल्याही मोठ्या कंपनीचा पहिला इंटरव्ह्यू राऊंड हा ॲप्टिट्यूडचा असतो. ॲप्टिट्यूड म्हणजे काय सर? की 1ली ते 12वी पर्यंतचं गणित, जे आपल्याला ऑलरेडी शिकून झालं आहे. पण तेच तुम्हाला प्रॉपरली एक आपण म्हणतो ना सर, की 30 मार्कचा पेपर तुम्हाला 15 मिनिटात सॉल्व्ह करता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हाऊ फास्ट तुम्ही ते सॉल्व्ह करताय, विचार करू शकताय. तर त्या टाईपचं लॉजिकल, रिझनिंग किंवा मॅथेमॅटिकल जे काही क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला देता यायला पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे, ज्या कामासाठी तुम्ही अप्लाय करताय ते कामाबद्दलचं टेक्निकल नॉलेज. समजा डेव्हलपरसाठी कुणी अप्लाय केलं इन्फोसिसला, तर डेव्हलपरचं काम काय असतं, की त्याला कोड यायला पाहिजे, बरोबर. त्याला बॅक एंड, डेटाबेस, फ्रंट एंड काहीतरी माहिती पाहिजे. तर ते नॉलेज गरजेचं आहे.